आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. लोकांची गाडी आहे ना, कशाला बसला त्याच्यावर? जीजू आले. काय खाताय? अरे विचारतो काय खाना जीजू, हे पोहे खा. आमच्या इथे एक नंबर खतरनाक पोहे मिळतात. हे घ्या. नाही नको नको नको, माझा उपवास आहे. वटपौर्णिमा आहे ना आज, म्हणून मी पण ठेवलाय उपवास. क्या बात आहे जीजू, तुम्ही तर सिक्सरच मारली. एक मिनिट जीजू, तुम्ही खरंच उपवास धरलाय? आई शपथ, आपली शिवा लकी निघाली यार. बाई जीजू सारखा एकदम असा रोमॅन्टिक हजबंड मिळाला तिला. शिवा दरवर्षी उपवास करते वटपौर्णिमेचा, म्हणलं यावर्षी आपणही करूया. हे सांगताना त्याच्या लाज नाही जीजू. अरे ती एवढं करते आपल्यासाठी, आपणही केलं पाहिजे ना काहीतरी. करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे, बरोबर ना? हो. शिवासाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. करूया करूया भाई, अरे करूया. हा मग आता मी सांगतो ते ऐका, काय करायचं बोला. नाही भाऊ, मला नाही जमणार. काय शिवा, असा हट्ट करून कसं चालेल? पाय बघ किती सुजलाय तुझा. आणि सीता सांगत होती की तू चालते म्हणून. भाऊ पण ते नाही चांगलं वाटत आहे ना, सगळे जात आहेत तिथे, सगळे मी इथेच बसून आहे. आणि आशू नाहीये, तो नाराज आहे तुझ्यावर. काय शिवा, लहान मुलीसारखी रडतेस तू शिवा. ते लहानपणी नाही का आपल्या आवडत्या मैत्रिणीने कट्टी घेतल्यावर आपण रडतो तसं. हे बघ, मुलगी म्हणतो ना मी तुला, मग माझी मुलगी रडलेली मला नाही आवडणार. पुस डोळ्यातलं पाणी. कोण डिक्वर, तुम्ही कुठे पळताय? आणि काय असं कायच बोललोय मी? जिजू नाही, शिवासाठी जीव द्यायला तयार आहे आम्ही, पण शिक्षणाचं नको यार. हा जीजू, जीजू वाटलंच तर शिवाला ना इकडे पाठवू नका, पण आम्हाला असलं काही करायला लावू नका जीजू. जीजू प्लीज जीजू. ओ जीजू, तुम्हाला आमचं चांगलं बघवत नाही का, चांगलं चाललेलं? अरे बाबा, असं काय बोललो? इकडे या, या इकडे या, पटकन इकडे या. हा आधी ऐकून तर घ्या, इकडे. ओ जिजू, तुमच्या शब्दासाठी उतरतो खाली आम्ही, पण परत ते शिक्षणाचा नका विषय काढू. ए डिप्पर नको रे. ए नको रे, काय सुटेल हात. चल उतर खाली. आलो आलो. तिकडे या पटकन. अरे शिकलं पाहिजे रे आपण शिवासाठी. मला सांगताना अभ्यास कर म्हणून, आता तुम्ही पण करा, मग कळेल माझी काय हालत होती. नाही जीजू, अभ्यासाचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी मी थरथर कापायला लागलो. तुमच्या पाया पडतो जीजू. नको. ड्रामा जरा कमी करा. तुम्ही 2-2 गुंडांना लोळवता आणि अभ्यासाचं नाव काढल्यावर काय थरकाप होतोय? जिजू जिजू काय आहे, आम्ही 100 गुंडांना लोळवू, पण गणिताला कोण लोळवणार? ए तू सांग रे बाबा. जीजू सोडा ना तुम्ही ते ऐका. हे बघा, इंग्लिश सोबत आम्ही फाईट करू शकत नाही. नो फाईट नो रिस्क. तेच बोलतोय. भाऊ मी झोपेत पण फाईट करेन, पण अभ्यास जागा राहून पण जमेल असं वाटत नाही मला. शिवा तू काय एवढा विचार करतेस? आम्हाला सगळ्यांना वाटतंय तुला जमेल म्हणून. आता आम्हाला जर शंका असती तर मग आम्ही एवढं पुढचं पाऊल टाकलंच नसतं ना. पण मला इच्छा नाहीये ना भाऊ, त्याचं काय करू मी? आणि केवढं शिकले मी, मला हे बघा हिशोब करता येतो, लिहिता वाचता येतं, बस आहे ना एवढं. अच्छा, म्हणजे हे तुझं जे झालेलं शिक्षण आहे तेवढे बस आहे, पुरे असं वाटतंय तुला? मग मला सांग, त्या दिवशी इंग्रजीत भाषण करता आलं नाही म्हणून तुझा एवढा चेहरा का पडला होता का? काय आहे का उत्तर? इंग्लिश आणि मॅथ शिकता येतं बाबा. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इकडे गॅरेजची कामं जेव्हा शिकला, मेकॅनिकचं जे काही काम आहे, गाड्या रिपेअर करायच्या, बाईक रिपेअर करायच्या, तेव्हा तुमचे हात नाही थरथरले? हो जीजू, गॅरेज मधून पैसे येतात, पण शिक्षणाला पैसे द्यावे लागतात. अरे एका गोष्टीचा विचार कर, समजा उद्या शिकून तुला नोकरी लागली चांगली, किती लाखात कमवशील तू? हे बघा जीजू, हे बघा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण लाख म्हणजे किती, त्याच्यावर किती शून्य असतात ते फक्त माहिती नाही, ते एवढं आम्हाला सांगा. हा आता कसं विचारलंस?
त्यासाठीच शिकायचं आणि त्याहूनही महत्वाचं आहे कॉन्फिडन्स. नको जिजू नको. नको. शिवा, अगं शिक्षणाने माणसाला कॉन्फिडन्स येतो. तुझ्या बाबांची इच्छा होती की नाही तू शिकावं म्हणून. त्यांच्या परीने शक्य होतं, त्यांनी तेवढं शिकवलं तुला. पण भाऊ आता सगळं अवघड वाटतंय हो. हे तू बोलतेस. बघ जरा या घराकडे बघ. या घरातल्या सगळ्या माणसांची मनं जिंकलीस तू. या घरावर आलेलं प्रत्येक संकट तू परतवलंस. हे तुझे एवढं सगळं केलं ना, त्यापेक्षा हे शिक्षण घेणं खूप सोपं आहे. आणि माझा विश्वास आहे तू हे करू शकतेस. अरे बाबांनो, तुम्ही सगळे एकत्र असाल तर तुमचा वेळही जाईल ना छान. तुम्ही आत्ता कसं परवा म्हटलं होतं इथे शिवा आल्यावर की हिच्याबरोबर वेळच घालवता येत नाही पूर्वीसारखा. मग समजा जर नाईट स्कूलला गेलात सगळे मिळून तर वेळही घालवता येईल आणि शिकता येईल. हे जरा बरं वाटतंय काय रे. नाही पण जिजू, हे सगळं रोज करावं लागेल का? रोज असलं तरी फक्त 3 तास. 3 तास? नाही भाऊ, मग आपण एकत्र अभ्यास करत जाऊ ना. जिजू हा असेल तर मी नाही अभ्यास करणार. मी पण नाही. बरं ऐका, अजून एक तुम्हाला स्कीम देतो. तुम्ही जर शिकलात तर दर परीक्षेनंतर मी पार्टी देईन. भाई लोक हो म्हणा अभ्यास करायची कोणी पार्टी देते, हो म्हणा. हा मग ते पार्टी म्हणतात ना. जिजू काय पार्टीचं कन्फर्म असेल तर तुला चालणार आहे. अरे कधी? ओके चालेल चालेल. हा. बेस्ट मी शिकणार सगळे. हा, आता काय पार्टी फिक्स आहे ना. पार्टी पटकन फिक्स आम्ही रोज आहे. ठीक आहे भाऊ, असं असेल तर मी करते विचार. वा. आणि आम्ही ना तुझ्यासाठी आणखीन एक ऑप्शन शोधलाय. काय? ते मी तुला आत्ता नाही सांगणार, आशू आल्यावर सांगेल. चल वडाची पूजा करून घे. तिकडे तुझा नवरा उपाशी आहे. भाऊ मला इकडे नाही करायची पूजा, मी जाते ना तिथे. काय का त्रास करून घेतेस तू बाळा स्वतःला. बघ जरा पाय किती सुजलाय तुझा. तुला नाही जमणार. ऐक माझं. भाऊ मी थोडा वेळ थांबीन, जास्त पण नाही. नाही पण काय म्हणजे आता तुम्ही रात्र शाळेत जाणार. यांच्याकडे दुसरं ऑप्शन पण नाहीये. ऑप्शन पण नाही. अरे नाही पण जमेल ना तुम्हाला. जमेल म्हणजे ए चंदन भाई तू पण येतो काय. चल ना भाई. ए, दप्तर घ्यायचे. जिजू तिकडे पास झालं ना, पार्टी सुद्धा आहे. तू अगोदर शाळेत जा, परीक्षा दे, पास हो, मग पार्टीचा. आणि बाबा माझं शिक्षण झालंय. डोंट वरी. डोंट वरी. काळजी करू नका. चंदन 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 कुठे चाललाय भाई. ए नको रे. विसरलास. चंदन भाई. ए